नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर फ्री कोचिंगवाला. आज जो आपण टॉपिक पाहणार आहोत तो आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, हा टॉपिक आपण घेणार आहोत. पण त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आपला जो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, F = G × m1 m2 अपॉन r² और डिस्टन्स स्क्वेअर. यात जे मासेस घेतो आपण, हे मास हे बॉडीचं ओव्हरऑल मास असतं. ठीक आहे, आता तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल, सेंटर ऑफ मास. बरोबर, सेंटर ऑफ मास. तर हे काय आहे? ओके, समजा माझ्याकडे एखादी बॉडी असेल, समजा सर्क्युलर बॉडी जर असेल किंवा बॉल जर असेल माझ्याकडे, तर त्याचं जे सेंटर ऑफ मास असतं ते सेंटरला असतं. म्हणजे काय असतं की त्याचं जे पूर्ण मास आहे ते लोकेटेड असतं एका पॉईंटवर, ज्याला की आपण सेंटर ऑफ मास म्हणतो. म्हणजे कसं, जर समजा माझ्याकडे एखादी आता ऑब्जेक्ट असेल जो की इथे मोठा आहे, समजा हा ऑब्जेक्ट आहे इथे असा खूप मोठा आहे आणि असा लांब होऊन इथे तो खूप छोटा आहे. आता मी जर म्हटलं की तुम्ही याला जो ऑब्जेक्ट आहे याला एका काडीवर बॅलन्स करा, तर ऑब्व्हियसली तुम्ही करू शकता. पण तेव्हा तुम्ही काडी इथे सेंटरवर ठेवाल का? जर ऑब्जेक्ट असा सरळ असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही इथे सेंटरवर ठेवाल आणि असा बॅलन्स कराल त्याला. ठीक आहे, असा हॉरिझॉन्टल ठेवून इथे बॅलन्स राहील तो, जर त्याला सेंटर पॉईंटवर ठेवलं तर. पण असा जर ऑब्जेक्ट असेल तर तो बॅलन्स कुठे होणार? त्याचा पॉईंट कुठेतरी इथे असणार. बरोबर, कारण का? कारण तर इकडे मास जास्त आहे आणि इकडे मास कमी आहे. ओके, आणि त्याचं जे ओव्हरऑल मास आहे ते मग जिथे बॅलन्स झाला आहे तो पॉईंट म्हणजे सेंटर ऑफ मास. ओके, तर याचा जो सेंटर ऑफ मास आहे तो इथे येणार, कारण इकडे पण मास सेम आहे, इकडे पण मास सेम आहे, त्यामुळे सेंटरवर येणार. परंतु याचा जो पॉईंट आहे तो इथे येणार, कारण जास्त मास इकडे आहे, त्यामुळे तो पॉईंट इकडे मूव्ह झाला. ठीक आहे, तर सर्क्युलरसाठी इथे येणार सेंटर ऑफ मास. बरोबर, समजा माझ्याकडे एक डोंगर असेल, खूप मोठा डोंगर, तर त्याचं जे सेंटर ऑफ मास आहे ते इथे कुठेतरी सेंटरमध्ये राहील. म्हणजे तुम्हाला जर त्याला बॅलन्स करायचं असेल किंवा उचलायचं असेल, किंवा त्याचं जे पूर्ण मास आहे ते एका पॉईंटवर कॉन्सन्ट्रेटेड झालेलं आहे, त्याला म्हणतात सेंटर ऑफ मास. ठीक आहे, तर आपल्याला ह्या फोर्समध्ये जे मास घ्यायचं आहे ते बॉडीचं ओव्हरऑल मास घ्यायचं आहे, ना की सेंटर ऑफ मास. आणि सेंटर ऑफ मास हे काय असतं, तर एक पॉईंट असतो, त्याचा मासशी संबंध एवढाच की तिथे मास फक्त कॉन्सन्ट्रेटेड असतं त्या पॉईंटवर, तिथे आपल्याला मास टाकायचं नसतं. ओके, इथे घ्यायचं आहे ते ओव्हरऑल मास घ्यायचं आहे बॉडीचं. समजा मी म्हटलं की 5 kg आहे ही बॉडी, तर इथे 5 kg घेणार आपण. सेंटर ऑफ पॉईंट म्हणजे हा पॉईंट फक्त की जिथे मास कॉन्सन्ट्रेटेड आहे, हा पॉईंट, हा पॉईंट, हा पॉईंट, हा पॉईंट. ठीक आहे, तर हे झाले सेंटर ऑफ मास. ओके, आणि हेच तुम्हाला सांगितलं आहे इथल्या ह्या ब्ल्यू बॉक्समध्ये दिलं आहे की सेंटर ऑफ मास काय असतं ऑब्जेक्टचं आणि तो कुठे असतो. ठीक आहे, तर इथला एक भाग अंडरलाईन करून घ्या की सेंटर ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज व्हॉट इज द पॉईंट इनसाइड और आउटसाइड द ऑब्जेक्ट ॲट विच द टोटल मास ऑफ एन ऑब्जेक्ट कॅन बी अज्युम टू बी कॉन्सन्ट्रेटेड. ठीक आहे, इथे टोटल मास ऑफ द ऑब्जेक्ट कॅन बी अज्युम टू बी कॉन्सन्ट्रेटेड एवढं तुम्ही अंडरलाईन करू शकता. ठीक आहे, हे आहे किंवा इथून पूर्ण ही डेफिनेशन आहे. ठीक आहे, हा पॉईंट असतो इनसाइड असतो किंवा आउटसाइड असू शकतो बॉडीच्या. ओके, जिथे ती बॉडी पूर्णपणे कॉन्सन्ट्रेटेड आहे. ठीक आहे, जसं की आता इनसाइड तर कळलं आहे. ठीक आहे, इनसाइड इथे असणार. ओके, आता आउटसाइड म्हणजे काय, माझ्याकडे समजा ही खूप मोठी बॉडी आहे आणि त्या बॉडीला मी जोडलं एका स्मॉल बॉडीशी. तर आता हिचा सेंटर ऑफ मास कुठे येणार? इथे येणार, म्हणजे ह्या बॉडीच्या बाहेर येत आहे. ठीक आहे, तर पॉईंट इनसाइड असू शकतो किंवा आउटसाइड असू शकतो बॉडीच्या, ॲट विच टोटल मास ऑफ द बॉडी अज्युम टू बी कॉन्सन्ट्रेट, म्हणजे समजलं जातं की तिथे कॉन्सन्ट्रेटेड आहे. ठीक आहे, म्हणजे त्या पॉईंटवर. ओके, ठीक आहे, आणि जर सर्क्युलर बॉडी असेल तर त्याच्या सेंटरमध्ये असते ती. ठीक आहे, ओके. आता हा टॉपिक चालू करायचा आहे, तर त्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की न्यूटनने, ठीक आहे, ते त्याच्या मासेसवर डिपेंड करतं, कारण मास असेल तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात.
परंतु ते एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कसे आहे त्यांच्या डिस्टन्सच्या. ओके, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू देअर डिस्टन्स. हे कसं काय न्यूटननी काढलं किंवा हे कसं काय सांगितलं? तर आता न्यूटनला जी मदत केली ती केपलरच्या थर्ड लॉने. ओके, आता आपला जो टॉपिक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर आता ते सांगतो मी आधी तुम्हाला की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय. समजा हा माझा सर्कल आहे. ओके, आणि ह्या सर्कलवर एखादी बॉडी जर एकाच स्पीडने युनिफॉर्म स्पीडने म्हणजे 5 किलोमीटर प्रति सेकंड जर असेल किंवा 1 किलोमीटर किंवा 1 मीटर प्रति सेकंद जर असेल तर 1 मीटर प्रति सेकंदच ती बॉडी पूर्ण वेळ इथे फिरत राहणार. त्याची स्पीड कमी होणार नाही आणि जास्तही होणार नाही. म्हणजेच कशी आहे स्पीड तर युनिफॉर्म आहे. ओके, आणि त्यालाच म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जर सर्क्युलर मोशनमध्ये होत असेल ते आणि युनिफॉर्म स्पीडने होत असेल तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, आणि आपल्याला माहितीच आहे की सर्क्युलर मोशनमध्ये जो फोर्स प्रोव्हाइड केला जातो तो असतो सेंट्रिपिटल फोर्स. ओके, तर आता आपण त्याचा मॅग्निट्यूड पाहणार आहोत. ते मॅग्निट्यूड दिलं जातं F = mv² r या फॉर्म्युल्याने. ठीक आहे, तर ते कसं दिलं जातं ते आपण बघूया. ठीक आहे, समजा ही बॉडी आहे एक सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे. ठीक आहे, त्या बॉडीचं मास आहे m. ओके, जी स्पीड आहे किंवा वेलॉसिटी आहे v. ओके, आणि ह्या सर्क्युलर मोशनची जी रेडियस आहे ती आहे r. ओके, ही आहे रेडियस, आणि ती जी बॉडी आहे ती करत आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, तर त्यावेळी तिला जो प्रोव्हाइड केला जाणारा सेंट्रिपिटल फोर्स आहे, कारण सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपिटल फोर्स मस्ट आहे. सो तिथे जो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला जातो तो दिला जातो या फॉर्म्युल्याने. ओके, तर हा जो फॉर्म्युला आहे हा आहे सेंट्रिपिटल फोर्सचा मॅग्निट्यूड. ओके, आणि डायरेक्शन काय असतं सेंट्रिपिटल फोर्सची आधी झालंय आपला, आठवतंय की नाही. सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन असते सेंटर टुवर्ड सेंटरकडे. ओके, स्ट्रिंग आपण फिरवली होती तर ती बाहेर जायचा प्रयत्न करत होती, आपण त्याला आतमध्ये ओढायचा प्रयत्न केला, मीन्स टुवर्ड सेंटर. ओके, सो डायरेक्शन असते टुवर्ड सेंटर. आणि मॅग्निट्यूड हे बघा, एखाद्या कुठल्याही गोष्टीला दोन हे असतात घटक, एक डायरेक्शन आणि एक मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे त्याची क्वांटिटी किती आहे आणि डायरेक्शन म्हणजे दिशा काय आहे. ठीक आहे, तर आता सपोज हा फोर्स आहे, तर हा फोर्स मी कुठल्या डायरेक्शननी केला अप्लाय तर टुवर्ड सेंटर. आणि किती फोर्स अप्लाय केला तर ते म्हणजे मॅग्निट्यूड त्याचं. ओके, आणि त्याचा जो मॅग्निट्यूड आहे तो आहे mv²/r. ठीक आहे, आता हा फॉर्म्युला कसा आला त्याचं थोडं मोठं डेरिवेशन आहे आणि ते त्या तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. जर तुम्हाला 11वी 12वी तुम्ही सायन्स घ्याल तर तुम्हाला ते शिकायला मिळेल, तर आपण सुद्धा ते घेणार नाही आहोत. ठीक आहे, तुम्हाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय आहे ते कळलं आहे आणि मॅग्निट्यूड काय आहे त्या सेंट्रिपिटल फोर्सचा तो सुद्धा कळला आहे. आता आपला जो क्वेश्चन होता तो की न्यूटनला हे कसं कळलं की हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे फोर्स डिस्टन्सच्या स्क्वेअरला. बरोबर, तर आता मला सांगा हा जो ऑब्जेक्ट आहे याच्या इथे हा सर्क्युलर मोशन करतोय. बरोबर, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर आता ह्याला इथे लागणारी जी वेलोसिटी आहे ती v दिली आहे, पण ह्याला इथे लागणारा टाइम काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का. तर आपण तो कन्सिडर करू की t. ओके, टी जर आपण टाइम घेतला तर आता तुम्हाला एक फॉर्म्युला माहीत असेल की वेलॉसिटी. ओके, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा फॉर्म्युला शिकलाय तुम्ही, वेलॉसिटी इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर इथून मला वेलॉसिटी मिळणार. मला फाइंड काय करायचं आहे, मला हा एफ फाइंड करायचा आहे. ठीक आहे, आता इथे कारण हा जो एफ आहे समजा मी मोठ्या बॉडीसाठी कन्सिडर केलं, तिथे जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार. बरोबर, तर जर मी ही क्वांटिटी यात व्हॅल्यूज जर टाकल्या तर मला ऑब्व्हियसली ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला मिळणार, तोच ग्रॅव्हिटेशन, आणि त्यावरून मी सांगणार की डिस्टन्ससोबत याचं काय रिलेशन आहे.
बरोबर, कारण इथे ज्या क्वांटिटीज आहे, हा मास तर कॉन्स्टंट राहणार, ठीक आहे, जे आहे तेच राहणार, परंतु वेलॉसिटी चेंज होऊ शकते आणि आर सुद्धा आर जे आहे तेच राहणार, ठीक आहे. तर मला इथे वेलॉसिटीची व्हॅल्यू टाकून कॅल्क्युलेशन्स करून आर सोबत याचं काय रिलेशन येतं ते फाइंड करावं लागेल, बरोबर. तर बघा, वेलॉसिटी इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता इथे डिस्टन्स काय आहे, तर ते आहे सर्कम्फरन्स. ह्या सर्कलचा सर्कम्फरन्स ते डिस्टन्स आहे, कारण बॉडी जर इथून मूव्ह व्हायला सुरुवात झाली तर ती पूर्ण इथून अशी येणार, म्हणजे एवढा भाग तिथे फिरला, तर इथे असणार ते डिस्टन्स म्हणजे सर्कम्फरन्स. आणि सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे, 2πr, बरोबर. 2πr अपॉन टाइम. टाइम आपण कन्सिडर केला की टी आहे, बरोबर. टाइम आपण कन्सिडर केला टी, ओके. आता मग मला वेलॉसिटी भेटली आहे, v भेटला आहे मला, बरोबर. आता मी काय करतो, हा जो मला टाइम पिरियड भेटला आहे, वेलॉसिटी भेटली आहे, ते मी ह्या फॉर्म्युल्यात टाकतो, ओके, ह्या फॉर्म्युला. सो मला f इक्वल्स टू m, तर v स्क्वेअर म्हणजे ट्वाईस पाय आर बाय टी चा होल स्क्वेअर अपॉन आर, बरोबर. तर ह्याला जर कॅल्क्युलेट केलं मी तर काय येणार, m याचा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर ते आर स्क्वेअर अपॉन हा टी स्क्वेअर खाली येणार, टी स्क्वेअर आणि हा आर. आता ह्याला जर मी पुढे सॉल्व केलं तर काय होणार, तर f इक्वल्स टू, ओके, f इक्वल्स टू 4m पाय स्क्वेअर, बरोबर, 4m पाय स्क्वेअर आणि इथला r कॅन्सल होऊन r अपॉन टी स्क्वेअर, अशा प्रकारचं इक्वेशन येणार माझ्याकडे, बरोबर. आता मी काय केलं, फॉर सिम्प्लिफिकेशन मी याला आर स्क्वेअरनी मल्टिप्लाय करतो आणि आर स्क्वेअरनी डिवाइड करतो, ठीक आहे. हे कशासाठी करतोय मी, कारण मला पुढे सिंपल रिझल्ट्स पाहिजे आहे म्हणून, ओके. आता इथे जर मी आर स्क्वेअरनी मल्टिप्लाय डिवाइड केलं तर हे दोन्ही कॅन्सल होऊ शकतात, म्हणजे रिझल्ट काय येणार 1 याचा, आणि 1नी मल्टिप्लाय केलं तर आपली क्वांटिटी सेम आहे, त्यामुळे इथे काहीच चेंज होणार नाही, ओके. मग आता मला रिझल्ट काय भेटणार, आर स्क्वेअरनी मी मल्टिप्लाय केलं आणि आर स्क्वेअरनी मी डिवाइड केलं, बरोबर, ओके. आणि हे केल्यानंतर आता मला जे मिळणार ते असणार 4m आणि पाय स्क्वेअर, ओके. आणि हा r आणि हा r स्क्वेअर मिळून काय होणार, r क्यूब होणार, बरोबर, अपॉन आता हा r स्क्वेअर मी इथे खाली लिहितोय आणि हा t स्क्वेअर मी इकडे लिहितो, ठीक आहे, बरोबर. आता तुम्ही हा जर क्वांटिटी पाहिली असाल तर हे आहे आपला केपलर्स थर्ड लॉ, बरोबर. केपलर थर्ड लॉ, लॉ ऑफ पिरियड्स, बरोबर. तर तो लॉ काय आहे की टाइम स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ सेमी मेजर ॲक्सिस, बरोबर. आणि हा कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी जागी आपण जर कॉन्स्टंट घेतला एखादा के, सो हे इक्वेशन होणार अशा प्रकारचं, ओके. म्हणजेच त्याला मी पुढं कसं लिहू शकणार, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के, किंवा मी याला जर उलटं केलं आता आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर, तर हे होणार 1 अपॉन के, बरोबर. आणि आता ही जी क्वांटिटी आहे हीच आहे, तर मी 1 अपॉन के इथे पेस्ट करतो याच्या जागी, ठीक आहे. तर मला आता फोर्स इक्वल्स टू 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू 1/k मिळणार, बरोबर. आणि आता ह्या इक्वेशनमध्ये जरा पहा तुम्ही, इथला 4 कॉन्स्टंट आहे, m सुद्धा कॉन्स्टंट येणार कारण ते मास आहे, आणि पाय तर कॉन्स्टंटच आहे आणि k सुद्धा हा कॉन्स्टंट आहे. म्हणजे आता जो फोर्स डिपेंड करतोय तो फक्त आर स्क्वेअरवर डिपेंड करतोय, आणि तेही कसं, इनवर्सली त्याच्या स्क्वेअरला. आणि म्हणून जे न्यूटन्स लॉमध्ये सांगितलं जाते की फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, हे कशावरून आलं, केपलर्सच्या थर्ड लॉवर, ओके.
तर हे तुम्हाला समजलं आहे. त्यासाठी आपण मदत घेतली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्सची. ठीक आहे, ओके. तर हा जो फोर्स आहे हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स. ठीक आहे, आणि म्हणूनच याला म्हणतात इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. याला म्हणतात इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, कारण हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. सो इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, आता हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स स्ट्रॉंग आहे की वीक फोर्स आहे? ओके, म्हणजे काय, तर समजा आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, तर मग ते प्लॅनेट्समध्ये आहे, तुमच्या आमच्यातही आहे. मग तुम्ही जेव्हा जवळजवळ असता तेव्हा तुम्ही एकमेकांकडे अट्रॅक्ट का होत नाही? ओके, सो याचं रिझन आहे की हा फोर्स जो आहे तो वीक फोर्स आहे, खूप वीक फोर्स आहे. आपल्या मासेस जर कम्पेअर केले त्या फोर्ससाठी तर खूप कमी येतात, आणि प्लॅनेट्सचे मासेस खूप जास्त येतात, तेव्हा हा फोर्स अट्रॅक्टिव्ह होतो, म्हणजे त्याचा जो मॅग्निट्यूड आहे तो जास्त येतो. ठीक आहे, कसं, तर ते आता आपण एक्झाम्पलनी पाहूया. ओके, हा वीक फोर्स आहे, पुढे आपण एक्झाम्पलनी समजून घेऊ ते कसं आहे. ओके, तर आता पुस्तकात बघा तुम्हाला यातला इम्पॉर्टंट पार्ट कुठला आहे जो अंडरलाईन करायचा आहे. तर ह्या ब्लू बॉक्समधला तर तुम्हाला सांगितलं आहे मी. पुढे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्समध्ये इथला जो पार्ट अंडरलाईन करायचा आहे की हा जो फोर्स आहे, ओके, सेंट्रिपिटल फोर्सचा मॅग्निट्यूड हा असतो mv²/r. ठीक आहे, सो याच्या पुढे तुम्ही लिहून ठेवा की मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स हा असतो म्हणून, ओके, पेन्सिलने. आणि आत्ता जे मी तुम्हाला डेरिव्हेशन करून दाखवलं ते हे आहे. ओके, तुम्ही तिथलं समजून घ्या आणि इथेच वाटल्यास अंडरलाईन वगैरे सर्व करून ठेवा. ठीक आहे, तर हेच ते डेरिव्हेशन होतं जे मी सांगितलं आहे तुम्हाला आत्ता. ओके, आणि इथे एफ जो आला आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r² आला आहे. ओके, तर इथलं तुम्हाला अंडरलाईन काय करायचं, तर हे डेरिव्हेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे पेपरात विचारलं जाऊ शकतं. ओके, ठीक आहे. आणि ह्या पॅरेग्राफमधलं काय अंडरलाईन करायचं आहे, तर इथे इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन का म्हणतात तुम्हाला समजलं आहे. ओके ओके, आणि इथे खाली एक बघा इथे दिलं आहे, इज देअर अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स केप्ट ऑन ए टेबल ऑर बिटवीन यू अँड युअर फ्रेंड. तर दोन ऑब्जेक्टमध्ये जर टेबलवर ठेवली असतील त्यांच्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे का, किंवा तुमच्यात आणि तुमच्या मित्रामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे का? ठीक आहे, जर असेल तर मग तुम्ही एकमेकांकडे अट्रॅक्ट का होत नाही, जो की आपला प्रश्न होता. तर याचं उत्तर आपण आता पुढच्या नेक्स्ट जो क्वेश्चन आहे इथे दिलेला त्यात समजून घेऊ. ओके, तर हे बघा जो क्वेश्चन दिला आहे, तर तो जो क्वेश्चन यातला दोन्ही क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहोत. तर त्यातला पहिला जो क्वेश्चन आहे त्यात महेंद्र आणि विराट दोघांचं एक्झाम्पल घेतलं आहे. त्यात महेंद्र आणि विराट दोघेही जण एकमेकांपासून, सपोज हा महेंद्र आहे आणि हा आहे विराट. ओके, तर ह्या दोघेही एकमेकांपासून 1 मीटरच्या अंतरावर उभे होते, बरोबर. आणि याचा मास आहे 75 kg आणि याचा मास आहे 80 kg. तर यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार, बरोबर आहे, लॉ प्रमाणे असणारच. मग किती असणार आणि ते एकमेकांकडे अट्रॅक्ट का होत नाही? ठीक आहे, तर यातला फोर्स जर फाइंड करायचा असेल यांच्या मदतला, तर आपण फॉर्म्युला यूज करणार F = G × m1m2/r², बरोबर. सो इथे जर तुम्ही व्हॅल्यू टाकल्या 6.67 × 10⁻11, सो याची जी व्हॅल्यू आहे ती -11 आहे. हे बघा मागच्या भागात मी सांगितलं होतं, जेव्हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू सांगितली मी तेव्हा तिथे मी -12 सांगितलं होतं. सो सॉरी, ते -11 आहे. 6.67 × 10⁻11. इथे जर आपण यांचे मासेस टाकले तर 75 × this 80 अपॉन डिस्टन्स स्क्वेअर, मीटर स्क्वेअर 1 आहे, 1चा स्क्वेअर. ओके, आणि ह्याला जर तुम्ही कॅल्क्युलेट कराल तर याचा जो फोर्स येतो तो येतो 4.002 × 10⁻⁻7
न्यूटन. ठीक आहे. तर आता बघा इथे जे आलाय प्रोडक्ट तो आहे 10⁻⁻⁷. म्हणजे काय, त्यालाच तुम्ही लिहू शकता इज इक्वल टू 4.002 इंटू 10⁻⁷ मीन्स 1/10⁻⁷. म्हणजे ह्याला जर तुम्ही 10⁻⁷ नी डिवाइड कराल, ओके, म्हणजे 1 आणि त्याच्या मागे 7 शून्य, तरी किती आन्सर येणार, खूप कमी येणार, म्हणजे 0.0000 समथिंग. ओके, तर एवढ्या कमी फोर्सनी हे दोघे एकमेकांकडे अट्रॅक्ट होते. तर हा फोर्स खूप कमी आहे, म्हणजे 0.000 समथिंग, म्हणजे खूप कमी. अगदी तुम्ही त्याला 0ही समजलं तरी काही हरकत नाही, कारण एवढ्या कमी फोर्स आहे, त्यामुळेच हे दोघेही आणि आपण सुद्धा एकमेकांकडे अट्रॅक्ट होत नाही. ठीक आहे. 0.000 म्हणजे नियरली झिरोच आहे फोर्स, फोर्सच नाही, इतका कमी आहे की आपण तो त्याला अनुभवू सुद्धा शकत नाही. ओके, पण फोर्स असतो. ठीक आहे. आता बरंच ठीक आहे, आता जरा हा तर फोर्स आहे, ठीक आहे, भला कमी का असे ना, पण फोर्स काही ना काहीतरी आहे, काही ना काहीतरी फोर्स आहे, तर थोडं तरी अट्रॅक्शन सुद्धा असलं पाहिजे त्या फोर्सचं. ठीक आहे. आणि आपण एकमेकांकडे काही ना काही वेलॉसिटीने अट्रॅक्ट सुद्धा झालो पाहिजे, बरोबर ना. तर मग आता तोच तुमचा सेकंड क्वेश्चन आहे, जो की पुस्तकात दिलेला आहे. ओके, पुस्तकात दिलेलं आहे की इन अबोव एक्झाम्पल assuming that bench on which Mahindra is sitting is frictionless. म्हणजे हा जो महिंद्रा आहे, हा एका बेंचवर बसला आणि तो फ्रिक्शनलेस आहे, म्हणजे फ्रिक्शन नाही. ओके, म्हणजे तो स्मूथली स्लाइड होणार त्यावर, म्हणजे काही जरी फोर्स असला तरी तो सरळ त्याकडे अट्रॅक्ट होणार, बरोबर. तर हा फ्रिक्शनलेस बेंचवर बसलेला आहे आणि स्टार्टिंग वेलॉसिटी 0 आहे, म्हणजे इनिशियली तो 0 याच्यावर आहे. इनिशियल वेलॉसिटी जी स्टार्टिंग वेलॉसिटी आहे ती 0 आहे. ओके, आणि व्हॉट विल बी द महिंद्रास वेलॉसिटी ऑफ मोशन टुवर्ड्स विराट आफ्टर 1 सेकंड. ठीक आहे, म्हणजे टाईम दिला आहे आपल्याला 1 सेकंड, आणि 1 सेकंड नंतर त्याची जी वेलॉसिटी असेल टुवर्ड्स विराट, ठीक आहे, विराटकडे काय असणार. ओके, विल दिस वेलॉसिटी चेंज विथ टाईम अँड हाऊ. ठीक आहे, आणि ही वेलॉसिटी चेंज होणार का टाईमसोबत आणि कशी होणार, तर त्याचं आता आपण पाहू. आता हे बघा, इथे आपल्याला वेलॉसिटी फाइंड करायची आहे. एक लक्षात घ्या, जिथे कुठे वेलॉसिटी फाइंड करायची असेल आपल्याकडे 2 फॉर्म्युले आहे, आणि त्या 2च फॉर्म्युल्याचा सर्वत्र यूज होणार आहे वेलॉसिटी फाइंड करण्यासाठी. ओके, तर ते दोन्ही फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा. जिथे कुठे वेलॉसिटी आला त्या 2 पैकी एक फॉर्म्युला यूज होणार, म्हणजे होणारच. सो त्यातला आहे v इक्वल्स टू डिस्टन्स, वेलॉसिटी इक्वल्स टू व्हॉट, डिस्टन्स अपॉन टाईम, हा एक फॉर्म्युला. वेलॉसिटी इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम, आणि एक न्यूटनचा जो कायनेमॅटिक्स इक्वेशन आहे त्यातला v इक्वल्स टू u प्लस at. ठीक आहे. तर आता क्वांटिटीज पाहायच्या आपल्याला काय दिले आहे आणि त्यानुसार आपण फाइंड करणार. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला आपण यूज का नाही करणार, कारण इथे जे डिस्टन्स आहे ते फिक्स नाही केलं आहे. सेकंड प्रॉब्लेममध्ये टाईम दिला आहे पण डिस्टन्स फिक्स नाही केलं आहे. ओके, पण इथे हा फॉर्म्युला आपण यूज करणार कारण इथे टाईम दिला आहे आणि इनिशियल वेलॉसिटी तर 0 आहेच, फक्त ॲक्सलरेशन आपल्याला फाइंड करायची गरज आहे. ओके, तर आपण जो फॉर्म्युला यूज करणार तो v इक्वल्स टू u प्लस at. ओके, तर ॲक्सलरेशन फाइंड करायचं आहे, तर आपल्याकडे फोर्स इक्वल्स टू m इंटू a हा फॉर्म्युला आहे. ओके, तर मग मी इथे क्वांटिटीज टाकणार आणि ॲक्सलरेशन फाइंड करणार. ॲक्सलरेशन f अपॉन m, f आहे आपल्याकडे, आपण फाइंड केलं आहे किती आहे, 4. ओके, तर फोर्स आहे 4.002 इंटू 10⁻⁻⁷ न्यूटन अपॉन हे आहे मास, आणि मास दिला आहे महिंद्राचा 75 kg. ओके, आणि ह्याला जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला ॲक्सलरेशनची जी व्हॅल्यू मिळणार ती आहे 5.34 इंटू 10⁻⁹.
ठीक आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर हे याचं युनिट येतं. आता आपल्याला भेटलं ॲक्सेलरेशन. आता आपण त्याला पुट करणार ह्या व्हॅल्यूजमध्ये. सो वेलॉसिटी विल बी इक्वल्स टू नाव इनिशियल वेलॉसिटी किती दिली आहे तर ती 0 आहे, बरोबर. ओके, इनिशियल वेलॉसिटी मी 0 घेतली प्लस ॲक्सेलरेशन भेटलं आहे मला 5.34 इंटू 10⁻⁻9. ओके, आणि इंटू टाईम दिला आहे मला 1 सेकंद. सो याला जेव्हा मी कॅल्क्युलेट करणार तेव्हा आन्सर काय येणार माझं 5.34 इंटू 10⁻⁻9 मीटर पर सेकंड वेलॉसिटीचं युनिट, बरोबर. म्हणजे आता बघा तुम्ही त्यांच्यामध्ये फोर्स किती आहे, पुन्हा अगेन -9 फोर्स होता आपला आधीचा 10⁻⁻7 आणि आता त्यांच्यामध्ये वेलॉसिटी आहे -9 10⁻⁻9. म्हणजे फोर्ससुद्धा खूप कमी आहे आणि वेलॉसिटीसुद्धा अत्यंत खूप सूक्ष्म आहे, कमी आहे की जी आपल्याला अनुभवता सुद्धा येत नाही. म्हणजे नियरली 0च झालं आहे. कारण तुम्ही अपॉन आता याचं काय होणार 1/10⁹ तेवढ्याने याला डिवाईड कराल तर खूप लहान आन्सर येणार 0.0000 समथिंग. ओके, आणि त्यामुळे हा जो फोर्स आहे याचा आपल्याला अनुभव होत नाही किंवा आपल्याला तो जाणवत नाही. ओके, तर आपले जे क्वेश्चन होते यातले ते आपल्याला आन्सर मिळाले आहे की याची वेलॉसिटी काय असणार मोशन टुवर्ड्स विराट आफ्टर 1 सेकंड, तर ती खूप कमी असणार आणि किती असणार तर 5.34 इंटू 10⁻⁻9 मीटर पर सेकंड. ओके, आता काय म्हटलं आहे की विल दिस वेलॉसिटी चेंज आफ्टर टाइम अँड हाऊ. ठीक आहे, तरी वेलॉसिटी चेंज होणार का, ऑब्वियसली चेंज व्हायलाच पाहिजे. कारण जसजसं टाईम वाढणार तसतशी ती वेलॉसिटी चेंज होणार. ठीक आहे, परंतु तो सुद्धा चेंज आहे तो खूप कमी असणार, तो सुद्धा आपण डिटेक्ट करू शकणार नाही. ओके, तो सुद्धा चेंज खूप 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 कमी असणार. ओके, आता ह्यात पुन्हा आणखी क्वेश्चन दिला आहे यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये. अज्युमिंग ॲक्सेलरेशन इन एक्झाम्पल 2 अबोव रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे इथे जे ॲक्सेलरेशन आपल्याला भेटलं आहे, ओके, ही जी व्हॅल्यू भेटली आहे ही कॉन्स्टंट आहे असं समजा. ओके, समजलं आम्ही. हाऊ लॉंग विल महिंद्रा टेक टू मूव 1 सेंटीमीटर टुवर्ड्स विराट. महेंद्राला विराटकडे 1 सेंटीमीटर मूव होण्यासाठी किती वेळ लागेल. ओके, तर हे आता आपण कॅल्क्युलेट करूया. तर हे बघा आता याला किती वेळ लागेल, तर आता आपल्याकडे न्यूटन्सचे जे कायनेमॅटिक्स इक्वेशन आहे ते आपण यूज करणार. त्यातलं कुठलं इक्वेशन आपण यूज करू, तर आपल्याला जे डिस्टन्स दिलेलं आहे की 1 सेंटीमीटर म्हणून, तर आपण न्यूटन कायनेमॅटिक्सचं सेकंड इक्वेशन यूज करू ज्यात या क्वांटिटी येतात, जसे की S = ut + ½ at², बरोबर. आता इनिशियल वेलॉसिटी जी आहे ती 0 आहे आपली. ठीक आहे, आणि S किती दिला आहे, डिस्टन्स किती मूव्ह होणार आपण तर 1 सेंटीमीटर पुट करा. सो 1 सेंटीमीटर आहे त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. 1 × 10⁻⁻2 = u0 आहे आणि टीला मल्टिप्लाय केलं म्हणजे 0च येणार पूर्ण, प्लस हाफ. ॲक्सेलरेशन दिलं आहे आपल्याला, किती ॲक्सेलरेशन जे आपण फाइंड केलं आहे ते आहे 5.34 इंटू 10⁻⁻9 आणि इंटू t². ठीक आहे, त्याला किती वेळ लागेल. सो ही क्वांटिटी जर तुम्ही इकडे नेली, ओके, ते होणार 1/10⁻² मायनस 5.34 इंटू 10⁻⁻9 अपॉन 2 = टाइम्स². तर ह्यात जर तुम्ही आता याला कॅल्क्युलेट जर केलं आणि ह्यात व्हॅल्यू जर टाकल्या तर 1/10⁻² मीन्स त्याचं होणार 0.01. ओके, आणि मायनस याला जर तुम्ही डिवाईड केलं तर 2.67 इंटू 10⁻⁻9 = t². आणि मग टी जो आहे तो √, ही व्हॅल्यू येणार. ठीक आहे, आणि ह्याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 0.01 मधून आता ही जी क्वांटिटी आहे ती खूप कमी येणार, म्हणजे 0.0000 समथिंग, आणि त्याला यातून मायनस केलं तर आन्सरसुद्धा तुमचं 0.0000 समथिंग.
म्हणजे खूप कमी वेळ लागणार तुम्हाला तिथून मूव्ह व्हायला, म्हणजे तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही, एवढे कमी इफेक्ट्स असतात ते. ओके, आणि जेवढं जास्त मास तेवढं जास्त ते इफेक्ट मोठा असतो. ठीक आहे, तर तुम्हाला हे क्वेश्चन समजले आहे. आणि काय होणार आहे, हाऊ लॉंग विल इट टेक, तर तो पॉईंटसुद्धा टाईमसुद्धा खूप कमी घेणार, 0.0000 समथिंग. ओके, आता इथला दिलं आहे डू यू नो. ठीक आहे, हा पार्ट इम्पॉर्टंट नाही, पेपरमध्ये सुद्धा येणार नाही, पण मी सांगतोय तुम्हाला की यात काय दिलं आहे ते. ओके, तर यात असं सांगितलं आहे, हे बघ, आता आपण पृथ्वीवर राहतो आणि आपला जो उपग्रह आहे तो आहे चंद्र, बरोबर. तर जेव्हा पृथ्वी इथे पृथ्वीच्या भोवती हा चंद्र फिरतो असा, ठीक आहे, तर आता आपल्याला माहिती आहे की तो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो, बरोबर. आणि ही पृथ्वी आहे, तो फिरतोय आपल्या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये, आणि पृथ्वी त्याच्या एका फोकसवर असणार. ओके, फोकल पॉईंटवर. जेव्हा चंद्र जवळ येणार, ऑब्व्हियसली याचं मास आणि याचा मासमुळे त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो ग्रॅव्हिटी आहे तो वाढणार, कारण F = gm1r² m1 m2, याचं मास आणि याचं मास. ओके, मास वाढलं तर फोर्ससुद्धा वाढणार, बरोबर. आणि त्यामुळेच काय होणार, तर पृथ्वी तिकडे अट्रॅक्ट होणार, आणि त्यामुळेच काय होणार, तर जे हलकी वस्तू आहे पृथ्वीवरची, जसं की कन्सिडर केलं आपण समुद्रातलं पाणी, सो ते सुद्धा तिकडे अट्रॅक्ट होणार. ओके, आणि त्यामुळेच जे आहे ते पाणी वरती जाणार, म्हणजेच काय तर लाटा येणार. ओके, आणि तेच जर तो दूर असेल, चंद्र सपोज इथे असेल, तेव्हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असणार आणि पाणी जे आहे ते खाली जाणार. तर ह्यालाच म्हणतात भरती ओहोटी. म्हणजे जेव्हा चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ असतो तेव्हा भरती येणार, म्हणजे पाणी वरती उंचावेल ड्यू टू अट्रॅक्शन ऑफ ग्रॅव्हिटी, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. आणि जेव्हा चंद्र दूर असेल पृथ्वीपासून तेव्हा त्याला ओहोटी येणार, म्हणजे पाणी खाली जाणार बिकॉज ऑफ अगेन ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, जो की खूप कमी असणार आता. ठीक आहे, कारण जे न्यूटन्स लॉ आहे त्यात जर तुम्ही बघितलं डिस्टन्स, तर ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ओके, F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. म्हणजे जेवढं डिस्टन्स वाढणार तेवढ्या मोठ्या क्वांटिटीने आपण याला डिवाइड करू, म्हणजे फोर्स जो आहे तो कमी होणार, बरोबर, तो कमी होत जाणार. म्हणजे डिस्टन्स वाढलं तर फोर्स कमी होणार, बरोबर, कारण इथे फॉर्म्युला डिस्टन्स स्क्वेअर आहे आणि तेही डिवाइडमध्ये. तर फोर्स कमी होणार, आणि डिस्टन्स जर कमी असेल तर ही क्वांटिटीसुद्धा कमी असणार, आणि कमीने डिवाइड करू म्हणजे फोर्ससुद्धा कम्पॅरेटिव्हली जास्त असणार. ठीक आहे, त्यामुळे जेव्हा जवळ असणार चंद्र तेव्हा भरती येणार, आणि दूर असेल तेव्हा ओहोटी. तर हेच तुम्हाला सांगितलं या पॅरेग्राफमध्ये. ओके, ठीक आहे. त्यातला इम्पॉर्टंट पार्ट कुठला, तर दोन्ही एक्झाम्पल तुम्हाला करायचे आहे. ओके, आणि इथलं फक्त तुम्ही लक्षात ठेवू शकता, ठीक आहे, की कशामुळे होतं, तर हे जे आहे द लेवल ऑफ वॉटर इन द सी चेंजेस बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द मून. ओके, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द मून, हे लाईन तुम्ही अंडरलाईन करा. ओके, एवढी. ठीक आहे, बाकी तुम्ही हे वाचून घ्या. ओके, ठीक आहे, भेटू नंतरच्या भागात. ओके, सो जर तुम्हाला माझं शिकवणं आवडलं असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, सो दॅट त्यांना देखील याचा फायदा होऊ शकेल. ठीक आहे, थँक्यू.